घटना आहे नागपूरची। नागपुरात देवळ्यादौसा विद्यार्थिनीची हत्या झाल्याची घटना घडली। 16 वर्षीय मुलीच्या हत्येचे खळबळ उडाली आहे। नागपूर महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐंवरी आला आहे। नागपुरात शाळेजवळ एका अल्पवयीन विद्यार्थीची हत्या केल्याची घटना घडली आहे। नागपुरातील अजनी रेल्वे कॉलनी परिसरात असलेल्या शाळापासून काही अंतरावर अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। शाळकरी मुलीच्या हत्येने महिलेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार नागपुरातील अंजनी रेल्वे कॉलनी परिसरात धारदार शस्त्राने वार करत विद्यार्थिनीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून अंजनी रेल्वे कॉलनी परिसरात शाळेपासून काही अंतरावर असताना 16 वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली। मुलगी 10व्या वर्गात शिकत होती। शाळा सुटल्यावर घराकडे जात असताना अचानक अल्पवयीन आरोपीने तिला बोलवण्यासाठी थांबवलं, पण ती निघून गेली। तेवढ्यात दुचाकीने आलेल्या अल्पवयीन आरोपीने मुलीवर चाकूने हल्ला केला। आरोपीच्या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी होऊन ओरडत असताना रक्तस्राव झाल्यानंतर मुलीचा मृत्यू झाला आहे। आरोपी मुलगा 17 वर्षीय अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। तो रामबाग भागातील रहिवासी आहे। सपासप वार केल्यानंतर मुलगा फरार झाला। पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे। पोलिसांनी घटनास्थळीचा पंचनामा घेण्यास सुरुवात केली। पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। आरोपी मुलाने मुलीची हत्या का केली या तपास पोलीस सुरू करण्यात आला आहे। तर मुलीच्या हत्येचे पीडित मुलीच्या कुटुंबियांकडून आक्रोश व्यक्त होत आहे। अल्पवयीन मुलाने विद्यार्थिनीची हत्या केल्याचे परिसरातील स्थानिकांकडून कारवाईची मागणी केली जात आहे। ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि अशाच येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।